लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही. कुणी न ज्याचे देवतयाचा, सदैव सहचर होऊन राही. मूठ पसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे. तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुखाचे मज दिसावे. चिरंतनाचा यात्रिक मित्र, हवे कशाला पार्थिव ओझे. चिरंतनाचा यात्रिक मित्र, हवे कशाला पार्थिव ओझे. स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे रे माझे. ख्रिस्तराई माझ्या प्रिय बंधूंनो, लुईसा अल्कॉट या कवयित्रीच्या ह्या काव्यपंक्ती आहेत आणि त्याचा अनुवाद शांता शेळके यांनी केलेला आहे. वरील कवितेवरून आपल्याला काय जाणवते? या कवितेतून एकच मतितार्थ निघतो आणि तो म्हणजे की नम्रता अतिशय महत्त्वाची आहे. या नम्रतेमुळे आपण स्वर्ग गाठू शकतो. जिथे जिथे लीनता आहे, जिथे जिथे नम्रता आहे, तेथे परमेश्वर वास करत असतो. आणि म्हणूनच ख्रिस्तराई माझ्या प्रिय बंधुगिरणो, आज 9 जानेवारी 2022 अखंड ख्रिस्त सभा येशूचा बाप्तिस्मा हा सण साजरा करत आहे. आजच्या शुभवर्तमान आपण ऐकलं तर आपल्या मनामध्ये कित्येक प्रश्नांचं काहूर माजलं असेल. आजच्या ह्या शुभवर्तमानामुळे कित्येक लोकांच्या मनामध्ये भरपूर असे यक्ष प्रश्न घोंगावत असतील. कित्येकांच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेल्या असतील. आणि त्यातील पहिली शंका म्हणजे काय? पहिली शंका म्हणजे बाप्तिस्मा हा संस्कार कुणासाठी असतो? बाप्तिस्मा हा संस्कार हा पाप्यांसाठी असतो. जर पाप्यांसाठी हा संस्कार आहे तर येशूने तो का घेतला? येशू तर पवित्र होता, येशू देवपुत्र होता, त्याने कोणतंही पाप केलेलं नव्हतं. मग त्याने बाप्तिस्मा स्वीकारला कशाला? ख्रिस्तराई माझ्या प्रिय बंधुगिरणो, आणि ह्याचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण मुख्य गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्या 3 प्रमुख गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे प्रभू येशूने बाप्तिस्मा घेतला. पहिली गोष्ट म्हणजे त्याने नम्रतेचा धडा जगाला दिला. आपण जर बघितलं तर योहान बाप्तिस्ताने येशूला बाप्तिस्मा दिला. योहान बाप्तिस्ता एक थोर असा संदेष्टा होता, परंतु देवपुत्र नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त हा देवपुत्र आहे आणि म्हणूनच या देवपुत्राने एका संदेष्ट्याकडून बाप्तिस्मा स्वीकारणं ही फार महान गोष्ट आहे. यामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतःला कितीतरी लीन केलेलं होतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधुगिरणो, आपण दुसरं कारण जे आहे ते बघूया. साहजिकच आपण जर आपलं जीवन बघितलं तर आपण पापी आहोत. आपण पावलोपावली चुकत असतो. परंतु येशू ख्रिस्त हा देवपुत्र आहे, तो देव आहे आणि तो कधीही पाप करू शकत नाही. परंतु तो पाप्यांच्या ज्या गर्दी होती त्या पाप्यांच्या गर्दीत गेला बाप्तिस्मा घेण्यासाठी. तिथं तो उभा राहिला. ह्यावरून आपल्याला समजून येतं की त्याने आपल्याला असं जाणवू दिलं नाही की तुम्ही पापी लोक आहात, तुम्ही मानवपुत्र आहात, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी देवपुत्र आहे. नाही, येशू ख्रिस्त हा आपल्यामध्ये आला, आपल्यामध्ये राहिला आणि त्याने सर्वांना चांगली वागणूक दिलेली आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधुगिरणो, आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बाप्तिस्मा घेताना येशूने संपूर्ण मानवजातीची जी पापं आहेत ती आपल्या अंगाखांद्यावर घेतली आणि बाप्तिस्मा संस्काराला एक नवा अर्थ दिला. आपण बघूया की ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो काय होतं. बाप्तिस्मा घेतल्यानंतर जे पाणी आहे ते आपल्याला बदलवतं. परंतु येशूने ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला त्याने पाण्याला बदलवलं, त्याने पाण्यालाच पवित्र केलं. आणि जो पूर्वापार चालत आलेला जो बाप्तिस्मा जो संस्कार होता, रीतिरिवाज होता, त्याला एक वेगळी अशी दिशा दिली, एक नवा अर्थ दिला. आणि म्हणूनच बहुतेकांच्या मनात हा देखील प्रश्न असेल की येशूने जर योहानाकडून बाप्तिस्मा घेतला तर ह्या बाप्तिस्म्याची सुरुवात कुठे झाली? ख्रिस्तराई माझ्या प्रिय बंधूंनो, तसे पाहिले तर यहुद्यामध्ये ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तुम्ही जर तोराह ग्रंथ बघितला तर त्याच्यामध्ये देखील शुद्धीकरणाची ही प्रक्रिया म्हणून या बाप्तिस्माकडे बघितलं जातं. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी एखादा यहुदी मनुष्य असेल किंवा एखादा विधर्मी असेल आणि त्याला यहुदी धर्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला 3 अटी ह्या कराव्या लागायच्या किंवा 3 अटींची पूर्तता त्याला कराव्या लागायची. पहिली जी अट होती ती म्हणजे सुनता, त्याला ब्रिथ मिल्ला असं हिब्रू भाषेमध्ये म्हणतात. म्हणजे पुरुष जो आहे तो आपल्या शरीराची जी अग्रत्वचा आहे ती काढून
त्याग करतो, म्हणजे ती देवाला तो पूर्णपणे आपलं जीवन वाहून घेत असतो. दुसरी जी अट आहे ती म्हणजे स्नानसंस्कार किंवा बाप्तिस्मा. त्याला हिब्रू भाषेमध्ये तेविल्लाह असे म्हणतात. म्हणजे यहुदी जे लोक होते ते किंवा विधर्मी लोक जे होते ते सर्वजण मिकवे नावाच्या पाण्याच्या हौदाजवळ जमत असत. तिथे राहून ते आंघोळ करत असत, स्वतःला पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुडवत असत आणि मग ते शुद्ध झाले असं ते समजत असत. फक्त यहुद्यांसाठी हा जो संस्कार होता तो फक्त एकच वेळा घेण्यासारखा नव्हता. आपण बाप्तिस्मा एकदाच घेतो, परंतु हा जो काही संस्कार आहे स्नानसंस्कार तो यहुद्यांसाठी वेळोवेळी घेतला जाणारा संस्कार होता. आणि म्हणूनच यहुदी जे लोक होते ते वल्हांडण सणापूर्वी आंघोळ करून स्वतःला शुद्ध करून घेत असे. त्यानंतर 3 महत्त्वाचे असे सण असत की ते झाल्यानंतर देखील ते स्वतःला शुद्ध करून घेत असत. ते 3 सण कोणते आहेत? पहिला म्हणजे वल्हांडणाचा सण, ज्या दिवशी परमेश्वराने त्यांचं तारण केलं, गुलामगिरीतून त्यांना सोडवलं, त्यानंतर त्यांनी जो सण साजरा केला तो म्हणजे वल्हांडणाचा सण. त्यानंतर दुसरा जो सण आहे तो म्हणजे शावोत सण. शावोत म्हणजे काय? वल्हांडण सणाच्या दुसऱ्या दिवसापासून तर 7 आठवड्यापर्यंत झाल्यानंतर जो 50व्या दिवशी जो सण येतो त्याला शावोत म्हणतात. आणि म्हणूनच या शावोत सणाला पेंटेकॉस्ट देखील म्हणतात. त्यानंतर तिसरा जो सण आहे तो म्हणजे सुक्कोत सण, फीस्ट ऑफ टॅबरनॅकल. या सणामध्ये देखील सर्व जे यरुशलेमेतील लोक असेल किंवा इस्रायलमधील लोक असेल, जे यहुदी आहेत, ते सर्वजण ग्रुपने आपल्या यरुशलेम मंदिराकडे निघत असत आणि तिथं गेल्यानंतर ते संपूर्ण आपली जी यात्रा आहे किंवा जी पिल्ग्रिमेज आहे ती पूर्ण केल्यानंतर ते आंघोळ करत असत. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे यहुदी लोक होते ते फक्त या तीन सणानंतरच आंघोळ करत नसत, तर प्रत्येक जो यहुदी असेल ज्याला स्वतःला पावित्र्य जास्त महत्त्वाचं असेल तो प्रत्येक शब्बात दिवसापूर्वी आंघोळ करून स्वतःला शुद्ध करून घेत असत. तर स्त्रियांसाठी महिन्यातून एकदा आंघोळ करण्याची किंवा स्नानसंस्कार घेण्याची आज्ञा होती. ख्रिस्ताई माझ्या प्रियबंधूंनो, ही झाली दुसरी अट आणि ती म्हणजे स्नानसंस्कार घेणे. आपण बघितलं, पहिली अट म्हणजे सुन्नता, दुसरी अट म्हणजे स्नानसंस्कार आणि तिसरी अट म्हणजे पक्षाचा बली अर्पण करणे. पक्षाचा बली अर्पण करणे त्याला कोरबान असं हिब्रू भाषेमध्ये म्हणतात. आणि ह्यामध्ये 2 कबुतराची पिल्ले जे आहेत त्यांचं अर्पण केलं जायचं. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताकडे आपण जर बघितलं, आपल्या बायबलमध्ये देखील आहे या 3ही अटींचा उल्लेख आहे. आपण बघूया की येशू ख्रिस्त हा देवपुत्र होता, त्याला ह्या सर्व अटी मान्य करण्याची किंवा पाळण्याची काही गरज नव्हती. तरी देखील येशूने स्वतः नम्र होऊन ह्या सर्व अटी पाळलेल्या आहेत. येशूने देवपुत्र असून देखील त्याने स्वतःची सुन्नता करून घेतलेली आहे. लूक अध्याय 2 ओवी 21 आपल्याला आढळतं. त्यानंतर येशू ख्रिस्ताने स्नानसंस्कार देखील घेतला, त्याचा उल्लेख आपल्याला मत्तई अध्याय 3 ओवी 16, त्यानंतर मार्क अध्याय 1 ओवी 9, लूक अध्याय 3 ओवी 21 आणि योहान अध्याय 1 ओवी 32 ते 33 देखील आपल्याला आढळते की येशू ख्रिस्ताने ही दुसरी अट केलेली आहे. त्यानंतर तिसरी अट देखील त्याने पूर्ण केली. ते आपण बघतो की लूक अध्याय 2 ओवी 24 देखील आपण बघतो की येशू ख्रिस्ताच्या आईवडिलांनी येशू लहान असताना त्याला मंदिरात नेलं आणि पक्षी जे आहेत 2 जे पारवेची जी 2 पिल्लं असतील किंवा कबुतराची पिल्लं असतील ते अर्पण करून त्यांनी ह्या 3ही अटींची पूर्तता केलेली आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण जर बघितलं तर आपल्याला 30 वर्ष अज्ञातवासात 30 वर्ष गुप्ततेत जीवन व्यतीत करणाऱ्या तरुण तडफदार युवकाची म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होते. यहुद्यांसाठी तो एक सामान्य युवक होता. योसेफ, मारिया, येशू असं एक छोटंसं कुटुंब हे संपूर्ण लोकांना माहीत होतं. परंतु लोकांना एक गोष्ट माहीत नव्हती आणि ती म्हणजे येशू ख्रिस्ताला आणखी एक दुसरं कुटुंब होतं आणि ते म्हणजे पित्याचं, पुत्राचं आणि पवित्र आत्म्याचं. आणि म्हणूनच आज संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण यहुदी लोकांना, त्याचप्रमाणे विधर्मी लोकांना, संपूर्ण चराचराला माहीत झालं की येशू ख्रिस्ताला दुसरं कुटुंब आहे आणि ते म्हणजे स्वर्गीय कुटुंब, पित्याचं, पुत्राचं आणि पवित्र आत्म्याचं. ख्रिस्ताई माझ्या प्रियबंधूंनो, त्याचप्रमाणे हा प्रश्न कदाचित बहुतेक लोकांना पडला नसेल, परंतु हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावरच आजचा शुभवर्तमानाचा सार आहे. आणि तो प्रश्न कोणता?
येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा जो आहे तो यार्देन नदीतच का झाला? आपण जर बघितलं, आपल्या भारतामध्ये देखील भरपूर अशा नद्या आहेत. गोदावरी असेल, गंगा असेल, कावेरी असेल, भरपूर नद्या आहेत. त्याचप्रमाणे तिकडे देखील भरपूर अशा नद्या होत्या. आपण जर बघितलं तर तिथे देखील किशोन नदी होती, त्यानंतर लखीश नदी, अयालोन नदी किंवा नहाल नदी, अशा 4 प्रमुख नद्या होत्या. असं असताना देखील येशूने बाप्तिस्मा यार्देन नदीतच का घेतला? या 4 नद्या वाईट होत्या का? या 4 नद्या अशुद्ध होत्या का? या 4 नद्या देखील ठिकठिकाणी वाहत जाऊन शेतीबाडी फुलवत होत्या. जे तृषित लोक होते, जे पाण्याने आसुसलेले होते, त्यांची देखील तहान त्या भागवत होत्या. त्या देखील चांगले कार्य करत होत्या. मग येशू ख्रिस्ताने यार्देन नदीमध्येच का बाप्तिस्मा घेतला? आपण जर बघितलं तर त्यामागे एक दैवी योजना होती. भौगोलिकदृष्ट्या जर तुम्ही बघितलं आणि जर नकाशा बघितला इस्रायलचा, तर तुम्हाला कळेल की यार्देन नदी जी आहे ती कशी वाहत येते. यार्देन नदी ही उंच सखल प्रदेशावरून खाली वाहत वाहत उतारावरून जाते आणि जो मृत समुद्र आहे तिथे जाऊन ती मिळत आहे. की यार्देनला जॉर्डन असं देखील म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि जॉर्डन म्हणजे टू गो डाऊन, खाली जाणे. आणि आपल्याला येशू ख्रिस्ताचं जर जीवन बघितलं तर ते देखील खाली जाण्यासारखंच आहे. ज्याप्रमाणे यार्देन नदी उंच भागावरून खाली वाहत येते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त देखील उंच अशा स्वर्गातून खाली भूतलावर आलेला आहे. दुसरं नदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी नदी आहे ती आपल्याबरोबर संपूर्ण गाळ, चिखल, दूषित पाणी वाहत आणते. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील ह्या नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला आणि सर्वांची जे पापं आहेत ते आपल्या अंगाखांद्यावर घेतली. त्याचप्रमाणे ख्रिस्ताही माझ्या प्रिय बंधूंनो, आणि आपण जर बघितलं तर ही नदी बाकीच्यांना माहीत असेल किंवा वाटत असेल की ही नदी फार शुद्ध आहे, नितळ आहे, तर तो तुमचा गैरसमज आहे. जगातील आपण जो मृत समुद्र बघतो की ज्यामध्ये मनुष्य जरी पडला तरी तो तरंगू शकेल इतकी त्याच्यामध्ये क्षार आहेत किंवा मिठाचं प्रमाण आहे. 35% जास्त मिठाचं प्रमाण आहे आणि त्यामुळे तिथं माणूस बुडू शकत नाही. त्या समुद्रात पडल्यानंतर माणूस तरंगतो कारण तिथं घाण जास्त आहे. आणि ही जी नदी आहे यार्देन, ती स्वतः जाऊन त्या मृत समुद्राला मिळत असते. आणि काहीशा त्या भागामध्येच येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. म्हणजे याचा अर्थ काय? तर जिथं घाणीचं साम्राज्य आहे, जिथं पापाचं साम्राज्य आहे, येशू ख्रिस्ताने तिथं बाप्तिस्मा घेतला आणि सर्व पापे आपल्या अंगाखांद्यावर घेतली. ख्रिस्ताही माझ्या प्रिय बंधूंनो, आणि म्हणूनच पोप बेनेडिक्ट 16वे म्हणतात की ख्रिसमस आणि क्रॉस यांना जोडणारा एक महत्त्वाचा असा क्षण आहे आणि तो म्हणजे येशूचा बाप्तिस्म्याचा सण, की ज्याद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख पटते आणि त्याचं जे मिशन कार्य आहे, प्रेषित कार्य आहे, त्याची आपल्याला ओळख होते. ख्रिस्ताही माझ्या प्रिय बंधूंनो, आपण सध्या सिनडच्या सहप्रवासात आहोत. सिनड म्हणजे सहप्रवास, सगळ्यांना एकत्र घेऊन केलेला प्रवास. यामध्ये देखील आपलं घोषवाक्य आहे आणि ते म्हणजे एकात्मता, सहभागिता आणि मिशन कार्य. आजच्या शुभवर्तमानामधून आपल्या ह्या 3ही गोष्टींचं दर्शन घडलेलं आहे. एकात्मता आपल्याला दिसलेली आहे, पित्याची, पुत्राची आणि पवित्र आत्म्याची. त्यानंतर त्यांची सहभागिता आपल्याला दिसलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सहभागिता दर्शवली. परमेश्वराची जी योजना होती, लोकांचं तारण करण्याची योजना होती, त्यामध्ये त्याने सहभागिता दर्शवली. आणि जे प्रेषितीय कार्य आहे त्याचं वर्णन आपल्याला ह्यानंतरच्या शुभवर्तमानामध्ये दिसून येईल की बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू ख्रिस्त किती जोशमध्ये किंवा अतिशय उत्स्फूर्ततेने कशा प्रकारे मिशन कार्य किंवा प्रेषितीय कार्य करणार आहे. ख्रिस्ताही माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला देखील आत्ताच्या ह्या प्रवासामध्ये, सिनडच्या प्रवासामध्ये आपल्याला एकात्मता हवी, लोकांमध्ये एकात्मता हवी. त्यानंतर आपण देखील सहभागिताद्वारे आपल्या ख्रिस्त सभेला पुढं नेलं पाहिजे. आणि आपण केवळ आपल्या घरी बसून न राहता किंवा आपलाच विचार न करता आपल्याला प्रेषितीय कार्य बाहेर जाऊन करायचं आहे. आजच्या या महान अशा सणाच्या दिवशी आपण एक गोष्ट करूया, ती म्हणजे ज्याप्रमाणे यहुदी लोक वेळोवेळी जाऊन स्नानसंस्कार घेत असत आणि शुद्ध होत असत, आता देखील आपण तसंच करायला पाहिजे. आपण स्नानसंस्कार एकदाच घेऊ शकतो, परंतु प्रायश्चित संस्कार आपण वेळोवेळी घेऊन आपण पापापासून दूर राहू शकतो. आणि म्हणूनच पोप फ्रान्सिस देखील अतिशय चांगल्या प्रकारे सांगतात
की परमेश्वर कधीच आपल्याला क्षमा करण्यापासून थकत नाही. फक्त आपणच परमेश्वराकडे जाण्यासाठी थकलेलो असतो. आपण त्याच्यापासून दूर पळत असतो. आजच्या या दिवशी आपण नियमितपणे प्रायश्चित जर घेतलं, आपण देखील त्या पाप्यांच्या रांगेमध्ये, पाप्यांच्या गर्दीमध्ये येशू ख्रिस्ताप्रमाणे उभा राहिलो आणि आपण देखील जर वेळोवेळी हा प्रायश्चित संस्कार घेतलं, तर कदाचित स्वर्गातून देखील वाणी ऐकू येईल की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ही माझी परमप्रिय कन्या आहे आणि हिच्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.